मित्रांनो, आज आपण भारतातील असणाऱ्या सहकारी प्रक्रिया संस्था ज्या आहेत, त्यांच्या आवश्यकता काय आहे, महत्त्व काय आहे, थोड्याशा समस्या त्यांच्या काय आहेत, अडचणी काय आहेत किंवा त्यावरती उपाय काय आहेत, याविषयीची आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत आपण जर बघितलं तर सहकारी प्रक्रिया संस्थांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. कारण शेतमालाला जर योग्य किंमत मिळवून द्यायची असेल तर त्याच्यावरती क्रिया प्रक्रिया करणं हे आवश्यक असलेलं आपल्याला दिसतं. कारण ती वस्तू अधिक उपभोग्य योग्य आणि त्याचबरोबर टिकाऊ दर्जेदार बनत असलेले आपल्याला दिसते. आणि आपल्याला माहीत आहे की ऊस काय फार दिवस आपण ठेवू शकत नाही, पण ऊसापासून तयार केलेली साखर मात्र आपल्याला फार काळ टिकून राहते. भुईमूग आपण शेतामध्ये फार काळ टिकवून ठेवू शकत नाही, परंतु त्याच्यापासून जे शेंगदाणे असतील, शेंगदाण्यापासूनचं तेल असेल, खाद्यतेल आपण ज्याला म्हणतो, या खाद्यतेलाची निर्मिती आपल्याला करता येते. कापसापासून सूत, सुतापासून कापड, अशा अनेक प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय असलेले आपल्याला दिसतात की ज्यामुळं आपल्याला असं दिसतं की या असणाऱ्या शेती उत्पादनांना, ज्या प्राथमिक शेती उत्पादन आहेत, या शेती उत्पादनाला अधिक चांगल्या प्रकारची किंमत मिळवून देण्यामध्ये या असणाऱ्या प्रक्रिया संस्था या महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्याला दिसतात. एकंदरीत त्याची आवश्यकता जर बघितली किंवा आवश्यकता जर बघितली तर आपल्याला असं दिसून येईल की शेतमाला टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतमाल हा नाशवंत असतो आणि त्यामुळं अधिक काळ टिकवून ठेवायचं असेल तर त्यावरती प्रक्रिया करणं हे आवश्यक गोष्ट असलेली आपल्याला दिसते. मग जशी ऊसापासून साखर आहे, गूळ आहे, खंडसरी आहे, अशा स्वरूपाची उत्पादनं जर आपण केली तर साहजिकच, किंवा प्रक्रिया करून जर उत्पादनं अशी बनवली तर मात्र दीर्घकाळ टिकून राहत असलेले आपल्याला दिसते. विविध प्रकारांच्या असणाऱ्या फळांच्यावरती सुद्धा प्रक्रिया करून आपल्याला असं दिसून येईल की त्याचे असणारे घटक जे आहेत ते आपल्याला वापरात आणता येतात. उदाहरणार्थ आंब्याचा आमरस जो आहे, आंबावडी असेल, आंबापोळी असेल, अशा प्रकारे आपल्याला असं दिसून येईल की त्याचं टिकाऊ मालामध्ये रूपांतर करता येत असलेलं आपल्याला दिसतं. हवाबंद डब्यात जर ते ठेवले गेले तर ते अधिक काळ टिकून राहत असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर ग्राहक वर्गाला अंतिम समाधान देण्याच्या हेतूने शेतमालावरती आवश्यक त्या क्रिया प्रक्रिया करून वस्तू उपभोग्य योग्य बनवण्यासाठी सहकारी तत्वावरती स्थापन झालेली संस्था म्हणजे सहकारी प्रक्रिया संस्था आहे. म्हणजे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व असलेले आपल्याला दिसते. कारण त्याला एक अंतिम समाधान देण्याच्या हेतूने आपण बघतो आहे की शेतमालावरती आवश्यक त्या क्रिया प्रक्रिया करून ती जी वस्तू तयार होते ती उपभोग्य बनवण्यासाठी सहकारी तत्वावरती आपण या संस्था स्थापन करतो. म्हणून त्याला सहकारी प्रक्रिया संस्था असं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसतं. मग तांदूळ असतील, पोहे असतील, अशा अनेक गोष्टी आहेत, तेलबियांच्यापासूनची खाद्यतेल निर्मिती आहेत, फळांचे रस काढून आपल्याला असं दिसून येईल की हवाबंद डब्यामध्ये आपण ठेवतो. मग काजू असेल, चहा असेल, ज्यूट असेल, अशा अनेक उत्पादनं आपल्याला असे दिसतात की जे शेतमालाचं असणारं टिकाऊ मध्ये रूपांतर त्याचं केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. शेतमालाची प्रत सुधारते. साहजिक आहे, आपल्याला असं दिसून येतं की चांगले दर्जेदार असणाऱ्या या शेतमालाच्या उत्पादनामुळं अधिक चांगल्या प्रतीचं प्रक्रिया करून आपल्याला असं दिसून येईल की त्या वस्तू बनवता येत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे त्याला योग्य किंमत सुद्धा त्याच्यामधून प्राप्त होत असलेल्या आपल्याला दिसते. आपल्याला असं दिसून येतं की आपण जर शेतमाल डायरेक्ट मार्केटमध्ये नेला तर त्यावेळी काय असतं तर इतर ठिकाणावरूनही शेतमाल येत असतो आणि त्यामुळं पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त होतो आणि त्याला योग्य किंमत मिळत नाही. परंतु शेतमालावरती प्रक्रिया केल्यामुळं आपल्याला तो दीर्घकाळ टिकवता येत असल्यामुळं आपल्याला असं दिसेल की नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण त्याचा पुरवठा करू शकतो मागणीप्रमाणे आणि त्यामुळे त्याला योग्य किंमत हे प्राप्त होत असलेले आपल्याला दिसते. शेतमालाच्या किमतीचं एक स्थैर्य निर्माण होतं. साहजिक आहे की शेतमाल तयार झाल्याबरोबर जसा तसा बाजारात विक्रीला नेला तर त्याला योग्य किंमत मिळणार नाही आणि त्यामुळं आपण जर प्रक्रिया केल्या तर आपल्याला असं दिसून की शेतमालाच्या किमती ज्या आहेत ते शेतमालाच्या किमती त्याला योग्य प्रकारे मिळतील.
कारण तात्काळ जर आपण बाजारामध्ये नेला तर आपल्याला असं दिसून येतं की त्याचा पुरवठा वाढून तिची किंमत ही कमी होईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल. आणि मग हंगामानंतर जर अशा प्रकारे प्रक्रिया केलेला माल जर आपण बाजारपेठेमध्ये नेला तर पुरवठ्याचं सातत्य ठेवून शेतमालाच्या किमतीमधलं जे अस्थिर्य आहे, की जे स्थिर किमती राहत नाहीत, आपण असं म्हणतो, सातत्यानं त्या फेजिबल होत असतात. या किमतीमधलं असणारं स्थैर्य दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसेल की या प्रक्रिया संस्थांचं अधिक महत्त्व आहे. नाशवंत मालावरती प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. कारण याचं कारण असं फळे असतील, भाजीपाला असतील, यासारख्या असणारी शेती उत्पादनं जी आहेत ती शीघ्र नाशवंत असलेली आपल्याला दिसतात आणि ती एकदम विकायची म्हणली तर किंमत फारच कमी येत असलेली आपल्याला दिसते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. प्रक्रिया केल्या तर ती जास्त काळ टिकवता येतात आणि त्यामुळं उत्पादकांना सुद्धा त्याची योग्य किंमत मिळत असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं या असणाऱ्या नाशवंत मालाचं सुद्धा टिकाऊ असणाऱ्या मालामध्ये रूपांतर करण्यामध्ये या असणाऱ्या प्रक्रिया संस्था महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्याला दिसतात. उपपदार्थांची निर्मितीसुद्धा त्याच्यामध्ये केली जात असलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत उसावाच्यावरती प्रक्रिया करून साखर असेल, गूळ असेल, याचं जसं उत्पादन होतं तसं त्याच्या चिपाडापासून आपल्याला असं दिसून की कागद निर्मिती केली जात असलेली आपल्याला दिसते. मळीपासून अल्कोहोल किंवा स्पिरिट, खतं असतील, पशुखाद्य असतील, हे तयार केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अनेक त्याच्यापासूनचे असणारी उपउत्पादनं जी आहेत, ही उपउत्पादनं तयार होत असलेले आपल्याला दिसतात. औद्योगिक विकेंद्रीकरण त्याच्यामुळं निर्माण होत असलेलं आपल्याला दिसून येतं. की आपण बघतोय की भारत हा मुळातच शेतीप्रधान देश आहे आणि त्यामुळं या असणाऱ्या शेतमालावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योगधंदे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अस्तित्वात येत चालल्यामुळं औद्योगिक विकेंद्रीकरणसुद्धा त्यामध्ये निर्माण होत असलेलं आपल्याला दिसतं आणि ग्रामीण भाग जो मागासलेला आहे, आपण असं म्हणतो, आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, त्या भागाला सुद्धा एक उद्योगधंदे गेल्यामुळं साहजिकच एक नवी उभारी मिळत असलेली आपल्याला दिसते. सहकार अंतर्गत सहकार त्याच्यामध्ये निर्माण होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर या प्रक्रिया उद्योगांचं अनन्यसाधारण महत्त्व किंवा आवश्यकता असलेली आपल्याला दिसते. आता याची रचना जी आहे ती आपल्याला असं दिसून येईल की मुळात या प्रक्रिया संस्थांची रचना ही सांघिक आहे. फेडरल ज्याला आपण म्हणतो, सांघिक रचना किंवा सांघिक स्वरूपाची रचना असलेली आपल्याला दिसते. नॅशनल लेवलवरती एक संस्था काम करत असते, स्टेट लेवलवरती एक संस्था काम करत असते आणि असणाऱ्या लोकल लेवलवरती म्हणजे प्राथमिक स्तरावरती असणाऱ्या प्रक्रिया संस्था काम करत असतात आणि ह्या एकमेकांच्या असणाऱ्या हिरार्चीप्रमाणे त्यांचं वर्किंग हे चालत असलेलं आपल्याला दिसतं. आता मुळात आपल्याला असं दिसून येईल की ही जी फेडरल संस्था आहे, ही संस्था आयात निर्यातीच्या बाबत असेल किंवा आपल्याला असं दिसून येईल की औद्योगिक प्रक्रिया संस्थांना विक्री असेल, वाटप असेल, या संदर्भात मदत करत असलेले आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की राज्य पातळीवरती किंवा प्रादेशिक पातळीवरती आपल्याला असं दिसून येईल की मध्यवर्ती औद्योगिक सहकारी किंवा औद्योगिक प्रक्रिया सहकारी संघ असलेले आपल्याला दिसतात आणि हे संघ जे आहेत ते आपल्याला असं दिसून येईल की दोन्हीमधला म्हणजे खालच्या स्तरामधला आणि वरच्या स्तरामधला एक दुवा म्हणून काम करत असलेले आपल्याला दिसतात. कारण प्राथमिक पातळीवर ही प्रक्रिया सहकारी संस्था जी आहेत त्या याच्या सभासद असलेल्या आपल्याला दिसतात आणि प्राथमिक सहकारी संस्था ज्या आहेत किंवा प्राथमिक प्रक्रिया सहकारी संस्था ज्या आहेत त्या प्रत्यक्ष या प्रक्रिया करत असलेल्या आपल्याला दिसतात, स्वतंत्रपणे काम करत असलेल्या आपल्याला दिसतात आणि त्याची भांडवल उभारणी जी आहे ती भागभांडवलाच्या रूपानं असेल, ठेवीच्या रूपानं असेल किंवा सहकारी बँकेकडून मिळणारी कर्ज असतील, यामधून त्या करत असलेल्या आपल्याला दिसतात. आता या संस्थांचं जे कार्य चालत असतं ते आपल्याला असं दिसून येईल की शेतकरी सभासद जे असतात त्यांच्या उत्पादनाला संकरित बी बियाणं असेल, खतं असेल, जंतुनाशकं असेल, कीटकनाशकं असतील, शेती अवजार असतील, हे यांचा पुरवठा करत असलेला आपल्याला दिसते. शेतमालाची वाहतूक करता यावी यासाठी ग्रामीण भागातले रस्ते दुरुस्तीचं काम यांच्या माध्यमातून केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. जलसिंचनाविषयीच्या उपाययोजनांना सहाय्य या संस्था करत असलेल्या आपल्याला दिसतात. यांत्रिकीकरणासाठी किंवा आधुनिकीकरणासाठी आपल्याला असं दिसून येईल की अर्थसहाय्य या संस्था करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांना जर काही रक्कम लागणार असेल तर शेतमालावरती आगाऊ रक्कम ह्या देत असतात. शेतमालाला चांगला भाव किंवा किंमत मिळवून देण्याचं काम जे आहे त्या या सहकारी संस्था करत असलेल्या आपल्याला दिसतात. एकंदरीत आपण जर बघितलं तर चांगल्या प्रकारची कामं जी आहेत, कार्य जी आहेत ती
कार्य या सहकारी संस्था करत असलेल्या आपल्याला दिसतात. आणि शेतमालावरती प्रक्रिया करणाऱ्या सहकारी संस्थांची सुरुवात जर भारतामध्ये बघितली तर ती 1917 साली झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 1921मध्ये गुजरातमध्ये कापूस संस्था अस्तित्वात आल्या. 1933मध्ये सुरत आणि कर्नाटकामध्ये सहकारी जिनिंग आणि प्रेसिंग संस्थांची स्थापना झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर सहकारी साखर कारखाने सुरू झालेले आपल्याला दिसतात. 1950मध्ये महाराष्ट्रातील प्रवरानगर येथे सहकारी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना सुरू झाला. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर हे सातत्याने प्रगती मग नंतरच्या काळामध्ये ती वाढत गेलेली आपल्याला दिसते. 51पासून तरी आपण नियोजनाला सुरुवात केली आणि नियोजन काळामध्ये तर अधिकच असणाऱ्या या कृषी व्यवसायांच्यावरती किंवा कृषी प्रक्रिया उद्योगांच्यावरती आपण भरच दिलेला आहे. आणि म्हणून भारत सरकारनं सुद्धा 1961 साली RG सरैया यांच्या अध्यक्षतेखाली देशातील साखर कारखाने व इतर प्रक्रिया संस्थांचा सद्यस्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. आता हे RG सरैया समिती म्हणूनच ओळखली जाते. म्हणजे साखर कारखान्याच्या संदर्भात आणि इतर प्रक्रिया करणाऱ्या ज्या संस्था आहेत या संदर्भात आपल्याला असं दिसून येईल की ह्या समितीनं एक अभ्यास केला, त्याचा अहवाल गव्हर्नमेंटला दिला, गव्हर्नमेंटनं तो स्वीकारला आणि त्याच्यानंतर त्यानुसार आपल्याला असं दिसून येईल की अनेक बदल या कृषी सहकारी संस्थांच्यामध्ये केलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये मग त्यांच्यामध्ये फार मोठ्या स्वरूपाचं प्रमाण जे आहे ते वाढलं गेलेलं आहे. हळूहळू त्यामध्ये प्रगती होत गेलेली आपल्याला दिसते आहे. आणि अगदी 5व्या-5व्या शिवसेनेमध्ये 650 इतके शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मग त्यामध्ये साखर कारखाने आहेत, सूतगिरणी आहेत, त्याचबरोबर ज्यूट गिरणी आहेत, म्हणजे अनेक तेल प्रक्रिया उद्योग आहेत. या सगळ्यांचा समावेश हा 750मध्ये केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर 7व्या योजनेमध्ये देशात एकूण 220 साखर कारखाने आणि 130 सहकारी सूतगिरणी अस्तित्वामध्ये होते. म्हणजे कितीतरी पटीनं आपली संख्या ही याच्यामध्ये वाढत गेलेली आपल्याला दिसते. तरीसुद्धा या प्रक्रिया संस्थांच्या मध्ये अनेक प्रकारांच्या अडचणी किंवा अनेक प्रकारांच्या समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा ही एक सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. आपण बघतो आहे की महाराष्ट्रामध्ये आमच्या साखर उद्योग हे प्रचंड प्रमाणात सहकारी क्षेत्रामध्ये वाढला, परंतु तेवढ्या प्रमाणात ऊस उत्पादक वाढला नाही किंवा ऊसाचं उत्पादन तेवढ्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळं गळीत हंगाम जो आहे तो आमचा ऑक्टोबर ते आपल्याला असं दिसून येईल की मार्च एवढाच चालतो आणि त्याच्यानंतर हळूहळू साखर कारखाने हे बंद पडत असलेले आपल्याला दिसतात आणि पुन्हा ऑक्टोबरला ते सुरू होतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की फक्त सीझनलच हे व्यवसाय चालत असलेले आपल्याला दिसतात. मँगो कॅनिंगच्या बाबतीतसुद्धा आपल्याला तेच अवस्था दिसते, भातगिरण्यांच्या बाबतीतसुद्धा आपल्याला तेच अवस्था दिसते, तेलबियांच्या बाबतीतसुद्धा आपल्याला ती अवस्था दिसते. याचा अर्थ असा आहे की कायमस्वरूपी वर्षभर चालेल अशा प्रकारचा कच्चा माल आजही आपल्याकडं या शेती प्रक्रिया उद्योगांना उपलब्ध होत नाही. ही खरी त्यांची अडचण असलेली आपल्याला दिसते. दुसरा म्हणजे शेतमालाच्या किमतीमध्ये सातत्यानं चढउतार होत असल्यामुळं शेती व्यवसायाकडे तेवढं लक्ष दिलं जात नसलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळं त्याला फारशी किंमत मिळेलच याची खात्री शेतकऱ्याला किंवा उत्पादकाला देता येत नाही किंवा करता येत नाही आणि त्यामुळं तो एक प्रश्न तयार होत असलेला आपल्याला दिसतो. खेळतं भांडवल जे आहे ते अतिशय अपुरं असलेलं आपल्याला दिसतं, कारण याच्यामध्ये गुंतवणूकसुद्धा तितकीच विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची आहे आणि ही गुंतवणूक ही अतिशय अल्प असलेली आपल्याला दिसते. व्यवस्थापकीय तज्ज्ञांचा अभाव असलेला आपल्याला दिसतो, कारण शेवटी मॅनेजमेंटसुद्धा योग्य प्रकारे होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असलेली आपल्याला दिसते किंवा आवश्यक गोष्ट असलेली आपल्याला दिसते. आणि अशा प्रकारचे तज्ज्ञ किंवा अनुभवी अशा प्रकारचे व्यवस्थापक तज्ज्ञ मिळणं हे फार मुश्किल अवस्था आहे आणि तशा प्रकारचे नसल्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की यांचं व्यवस्थापन जे आहे ते योग्य प्रकारे होत नाही आहे. त्याचबरोबर स्थापन करण्यासाठी कालावधी, एक साखर कारखाना उभारायचं म्हटलं तर 4-5 वर्ष जातात. प्राथमिक नियोजनांचा अभाव असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे या सगळ्या अडचणी ज्या आहेत
त्या सहकारी प्रक्रिया संस्थेच्या समोर प्रकर्षानं जाणवत असलेल्या आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये राजकारण आहे, निवडणुकीचा प्रभाव आहे, उत्पन्न खर्चाबद्दलचं त्याच्यामध्ये दुर्लक्ष होत असलेलं आपल्याला दिसतं, किंवा ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती त्याला जबाबदार आहेत, सुदोष किंमत धोरण असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर अनेक कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी या उद्योगांच्या समोर उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून याविषयीच्या उपाययोजनासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहे. आणि यासाठी परफेक्ट प्लॅनिंग, योग्य नियोजन किंवा परिपूर्ण नियोजन हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. की आपल्याला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, तर तो उद्योग संस्था चालू करण्यापूर्वीच ती चालवू शकेल की नाही, तिथं आपल्याला कच्चा माल तेवढा उपलब्ध होईल की नाही, किंवा त्याचा आराखडा आपण तयार करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. परंतु ते जर झालं नाही तर मात्र आपल्याला असं दिसेल की आपण यशस्वी होत नाही. म्हणून त्याला योग्य प्रकारच्या नियोजनाची गरज असते, योग्य आकारमानाची निश्चिती महत्त्वाची असते. कारण व्याप वाढवो तेवढा मोठा होत असतो, परंतु इथं कोणती गरज आहे ती महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसते. त्यामुळं तिचं आकारमान किती मर्यादित ठेवायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते जर अमर्यादित केलं गेलं तर आपल्याला असं दिसून येईल की मग व्यवस्थापनामधले त्यामधले असणाऱ्या अबचिती ज्या आहेत, तोटे जे आहेत ते दिसून येतात. आणि मग योग्य प्रकारे होत नाही. कच्च्या मालाचा पुरवठा किती प्रमाणात होतो आहे, तो पुरेसा आहे की नाही याची चाचपणी करणं, किंवा तो किती दिवस उपलब्ध होतो आहे, किती महिने उपलब्ध होतो आहे, कोणत्या काळामध्ये उपलब्ध होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा जर घेतला तर निश्चित अनिश्चितता जी आहे ते कमी करता येऊ शकते. प्रशिक्षित नोकरवर्गांची अत्यंत गरज असते. कारण कुठेही गेला तरी त्याची माहिती असणं अगोदरच हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून प्रशिक्षण, व्यवस्थापकीय कार्यक्षमता सुधारल्या पाहिजेत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं दिसून येईल की अलीकडच्या काळामध्ये तर सगळं टेक्नॉलॉजी चाललं आहे, त्या तंत्रज्ञानाचं असणारं शिक्षण असलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी यामध्ये होणं महत्त्वपूर्ण आहे, तरच या संस्था चांगल्या पद्धतीनं चालू शकतात. अन्यथा चालणं कठीण होतं किंवा त्यांच्यामध्ये अनेक प्रकारांचे अडथळे येत असलेले आपल्याला दिसतात. यानंतर आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे भारतातील सहकारी शेती, म्हणजे कॉपरेटिव्ह फार्मिंग ही सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याचं कारण असं की भारत मुळात शेतीप्रधान देश आहे आणि शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की ह्या शेतीवरती अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. परंतु शेतीची उत्पादकता मात्र कमी आहे. त्याला अनेक कारणंही त्याला कारणीभूत असलेले आपल्याला दिसते. त्याचा आकार लहान आहे किंवा तुकडीकरण, विभाजीकरण सातत्यानं होत असलेलं आपल्याला दिसतं आहे. आधुनिक यंत्राचा वापर योग्य प्रकारे होत नाही आहे. आणि म्हणून मग याच्यावरती एक उपाय चांगला येऊ शकतो, तो म्हणजे सहकारी शेतीचा जर अवलंब केला तर आपल्याला असं दिसून येईल की लहान लहान शेतकऱ्यांचे जे छोटे छोटे तुकडे आहेत, लहान लहान क्षेत्र जे आहे शेतीचं, ते एकत्रित जर केलं तर एक त्याचा मोठा आकार बनवता येईल. आणि त्याच्यावरती जर शेती एकत्रितपणे सहकारी तत्वानुसार जर केली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल. आणि हीच खरी अर्थानं भूमिका जी आहे ती सहकारी शेतीची असलेली आपल्याला दिसते. जेव्हा एकाच भूप्रदेशातील अनेक शेतकरी स्वतःहून एकत्रित येतात व शेतजमीन आपल्याला असं दिसून येईल की एकत्रितरित्या लागवडीखाली आणून संयुक्त व्यवस्थापन पद्धतीनं शेती करतात, तेव्हा त्या सहकारी शेती असं म्हटलं जातं. म्हणजे एकाच प्रदेशातील असतील, एकाच गावातील असतील, एकाच जवळपासचे शेतकरी असतील, हे जेवढे एकत्रित येतात आणि संयुक्तपणे व्यवस्थापन करतात तेव्हा सहकारी शेतीचा प्रयोग हा यशस्वी होत असलेला आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये लोकशाही व्यवस्थापन, परस्पर सहकार्य किंवा सहकारी शेती अशा पद्धतीनं आपल्याला ते करता येतात, किंवा सेवा त्याच्यामध्ये उपलब्ध करून देता येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एकंदरीत आपल्याला असं दिसून येईल की सहकारी शेती म्हणजे काय, तर थोडक्यात असंही म्हणता येईल की ज्यामध्ये संयुक्तिकरित्या लागवड केली जाते त्याला आपण सहकारी शेतीसुद्धा असं म्हणतो. मग हिची उद्दिष्ट नेमकी काय, तर पडीक जमीन लागवडीखाली आणणं असेल, किंवा दुर्बल भूमिहीनांचे किंवा बेरोजगारांचं पुनर्वसन करणं असेल, लहान आकाराच्या शेतकऱ्यांचं एकत्रीकरण करून मोठ्या आकाराची शेती निर्माण करणं असेल, किंवा शेती क्षेत्रामध्ये आपल्याला असं दिसून येईल की मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे फायदे मिळवणं असेल,
किंवा शेती यंत्राचा वापर करून उत्पादन खर्च त्याच्यामध्ये कमी करता येणे असेल, अधिकचं उत्पादन घेणं असेल, अशा अनेक प्रकारांचे उद्दिष्ट त्यामध्ये ठेवता येतात. आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की सहकारी शेतीची काही वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला दिसतात की त्याचं एकत्रीकरण घडून येतं किंवा सलग शेती तयार होत असलेली आपल्याला दिसते. प्रत्येक सभासदांचा असणारा जो शेतीवरचा मालकी हक्क आहे, हा मालकी हक्क विद्यार्थी मित्रांनो त्यांचा सुरक्षित राहत असलेला आपल्याला दिसतं. त्याचबरोबर शेतीची लागवड जी आहे ती सामुदायिकरित्या केली जात असलेली आपल्याला दिसते. शेतीचं व्यवस्थापन संयुक्तिक पद्धतीने केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये त्याचा फायदा होत असतो. आणि म्हणून सहकारी शेतीचे जर प्रकार आपण जर बघितले तर जवळपास 4 प्रकारामध्ये त्याची विभागणी ही करण्यात आलेली आहे आणि हे महत्त्वपूर्ण असलेले आपल्याला दिसते. एकंदरीत पहिली म्हणजे शेती सुधार सहकारी संस्था ज्या आहेत, यामध्ये शेती उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्राचा किंवा आधुनिक असणाऱ्या साधनांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, हा खरा या संस्थेचा प्रमुख हेतू आहे. म्हणजे आधुनिक तंत्राच्या साह्यानं किंवा यंत्रसामुग्रीच्या साह्यानं शेती करावी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या पद्धतीमध्ये शेतकरी आपल्या शेतावरती स्वतंत्रपणे काम करत असतो, उत्पन्न घेतो आणि त्या जमिनीचा त्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजे कोणाकडे देण्याचा आणि हे प्रश्न नाही आहे. परंतु संस्थेनं तयार केलेल्या योजनेनुसार शेती करण्याचं मान्य केलेलं असतं. याच्यामध्ये एक संस्था जी आहे की जी शेती सुधार सहकारी संस्था जी आहे ती काय करते, तर या संस्थेकडून सभासदांना सुधारित बी बियाणांचा पुरवठा केला जातो, खतं दिली जातात, उत्तम अवजारे दिली जातात, उपकरणे दिली जातात, पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की मग शेतमालाचं एकत्रीकरण असेल, मळणी असेल, प्रतवारी असेल, विभाजन असेल, पिकांची देखरेख असेल, यंत्राचा वापर असेल, मालाची विक्री असेल, ही कार्य जी आहेत ती संयुक्तिक समिती करीत असते किंवा संयुक्त समिती करत असते. अशा समित्यांना सेवा समित्यासुद्धा विद्यार्थ्यांना म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग ज्याने ज्या प्रकारच्या सेवा घेतलेल्या आहेत त्या प्रमाणात आपल्याला असं दिसून येईल की संस्थेला त्याच्यातला वाटा हे द्यावा लागतो किंवा मोबदला दिला जात असलेला आपल्याला दिसतो. दुसरी जी आहे ती कुळ सहकारी शेती असलेली आपल्याला दिसते. ती सामूहिक मालकी असते, परंतु व्यक्तिगत लागवड या हेतूने आपल्याला असं दिसून येईल की कुळ सहकारी शेतीची शेतीची स्थापना जी आहे, संस्था म्हणण्यापेक्षा स्थापना जी आहे ती केली जात असलेली आपल्याला दिसते. आता आपल्याला या कुळामध्ये बरंचसं दिसते की स्वतःच्या मालकीची जमीन नसलेले परंतु शेती करू इच्छिणारे लोक जे आहेत की ज्याच्यामध्ये शेतमजूर आहेत किंवा अल्पभूधारक आहेत, असे लोक एकत्रित येऊन अशा प्रकारची संस्थेची स्थापना करतात की ज्याला आपण कुळ सहकारी शेती संस्था असं म्हणतो. आणि मग या संस्था सरकारकडून असतील किंवा मोठ्या जमीनदाराकडून असतील, दीर्घमुदतीच्या करारानं आपल्याला असं दिसून किंवा भाडेपट्टीनं जमिनी मिळवतात. आणि अशा जमिनी ज्या आहेत त्या अनेक लहान लहान तुकडे करून सभासदामध्ये वाटप करून देतात आणि त्यांच्याकडून आपल्याला असं दिसून की शेती करून घेतली जाते. पण याच्यासाठी एक योजनाही तयार केली जात असलेली आपल्याला दिसते. संस्था नुसती वाटप करून थांबत नाही तर सभासदांना बी बियाणं पुरवत असलेले आपल्याला दिसते, खते पुरवते, अवजारे पुरवते, कर्ज पुरवठासुद्धा आपल्याला असं दिसून की स्वस्त दराने उपलब्ध करून देत असलेलं आपल्याला दिसतात. आणि ह्या सगळ्या सेवा पुरवण्यासाठी संस्था काही मोबदला त्याच्यामध्ये घेत असते, पण ही सहकारी संस्था आहे त्यांनी होऊन स्थापन केलेली आहे. त्यामुळं इथं काय फार मोठे मोबदले आणि फार मोठ्या नफ्याच्या अपेक्षेने या संस्था काम करत नाहीत. मुळात सहकारामध्ये नफ्याला स्थानच नाही. त्यामुळं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सभासदांचा जी प्रगती आहे, आर्थिक प्रगती आपण म्हणतो, ती या माध्यमातून होणं महत्त्वाचं आहे. तिसरा प्रकार आहे तो सामूहिक मालकीची सहकारी संस्था. यामध्ये सामूहिक मालकी असलेली आपल्याला दिसते सामूहिक मालकी आणि सामूहिक लागवड या तत्वावर आधारित अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. तर या पद्धतीमध्ये शेतकरी आपल्या स्वतःची जमीन सोयीच्छेनं आपल्याला असं दिसून येईल की एकत्रित करतात आणि अशा संस्था स्थापन केलेल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. प्रत्येक सभासद त्याच्यामध्ये काम करत असलेला दिसतो आणि कामाच्या प्रमाणात संस्थेने ठरवलेला जो मजुरी दर आहे तो दिला जात असलेला आपल्याला दिसतो. शेती लागवडीसाठी आधुनिक तंत्रांचा अवलंब केला जात असलेला आपल्याला दिसतो. ट्रॅक्टर असेल, कापणी यंत्र असेल,
किंवा मळणी यंत्र असेल, ट्रक असेल, अशासारख्या यंत्रांचा अधिकाधिक वापर केला जात असलेला आपल्याला दिसतं. आणि शेवटी मग वस्तूची विक्री आणि किमतीमधून वजा जाता जे शिल्लक राहिलेलं उत्पन्न आहे, हे शिल्लक राहिलेलं उत्पन्न वर्षभर केलेले त्या मजुरीच्या प्रमाणात आपल्याला असं दिसून की सभासदांच्यामध्ये वाटलं जातं. चौथा जो प्रकार आहे की जो भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो तो म्हणजे संयुक्त सहकारी शेती संस्था. याच्यामध्ये अनेक लहान शेतकरी जे आहेत, त्या लहान शेतकरी आपली वैयक्तिक मालकीची जमीन एकत्रित करतात आणि अशा प्रकारच्या सहकारी शेती संस्थाची स्थापना करत असलेले आपल्याला दिसतात. याचं कारण असं आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येकाच्या वाट्याला छोटे छोटे तुकडे आहेत, त्यामुळे एकटी व्यक्ती त्यामध्ये काहीच करू शकत नाही. आणि जर अधिक चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हे अत्यंत आवश्यक असलेले आपल्याला दिसते. आता वैयक्तिक मालकी व सामूहिक लागवड अशी ह्या खरं पद्धतीची वैशिष्ट्य आहे. मालकी ही तुमची वैयक्तिक राहते, पण लागवड मात्र सामूहिक पद्धतीने केली जात असलेल्या आपल्याला दिसतात. सभासद शेतकरी जे आहेत ते आपल्याला असं दिसणार की जमिनीवरती सामूहिकरित्या काम करत असतात. त्याबद्दल संस्थेनं ठरवून दिलेली मजुरी त्यांना मिळत असलेल्या आपल्याला दिसतात. जमिनीचा वापर करण्याबद्दल सभासदाला संस्थेकडून वर्षाअखेरीस ठराविक रक्कम खंड म्हणून सुद्धा यामध्ये दिली जात असलेले आपल्याला दिसतात. आणि संस्था उत्पन्नाची जी बाजू आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून की मजुरी असेल, खंड असेल, बी बियाणं असेल, खते असतील, अवजारे असतील, मळणी असेल किंवा पाणी पुरवठा, व्यवस्थापन खर्च, हा सगळा वजा जाता राहिलेला जो नफा आहे तो सभासदामध्ये आपल्याला असं दिसून येईल की वाटला जात असलेला आपल्याला दिसतो. आणि हे सभासद जे आहेत ते निवडून आलेले असलेले आपल्याला दिसतात, म्हणजे लोकशाही पद्धतीनं ते निवडले जात असलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून हा कारभार चालवला जात असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा प्रकारे 4 दिसतात. एक शेती सुधार सहकारी संस्था आहे, दुसऱ्या कुळ सहकारी शेती संस्था आहेत आणि तिसऱ्या सामूहिक सहकारी शेती संस्था आहेत आणि चौथ्या संयुक्त सहकारी शेती संस्था असलेल्या आपल्याला दिसतात. अशा 4 प्रकारामध्ये ही सहकारी शेती भारतामध्ये केली जात असलेली आपल्याला आढळते आहे. सहकारी शेतीचे काही फायदेही आपल्याला असलेले दिसतात. शेतीच्या आकारमानामध्ये वाढ होते, कारण सगळे एकत्रित ज्यावेळी येतात त्यावेळी साहजिकच विद्यार्थी मित्रांनो आकारमानामध्ये वाढ होते किंवा त्यामुळं फायदा होत असलेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं जमिनीचा जो सरासरी आकार आहे तो अधिक वाढण्यामध्ये या सहकारी शेती संस्थांचं मोठं योगदान असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरील शेतीचे फायदे जे आहेत ते सुद्धा, कारण मोठ्या स्वरूपाचं उत्पादन घेता येतं, त्याची विक्री योग्य प्रकारे करता येते, सौदा शक्ती शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे वाढत असते आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला असं दिसून येईल की याचे फायदे, विशेषीकरणाचे फायदे, श्रमविभाजनाचे फायदे हे याच्यामध्ये मिळत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत हे जे फायदे आहेत हे सहकारी शेतीमुळे होते. शेतीच्या असणाऱ्या खर्चात बचत होत असलेले आपल्याला दिसते, कारण सगळे मिळून करत असल्यामुळं प्रत्येकाच्या वाट्याला खर्च अगदी अल्प येत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे खर्च कमी होतो. पतपुरवठा मिळवण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही. माफक दराने पुरेशा प्रमाणात वेळेवर पतपुरवठा यांना उपलब्ध होत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर शेतीचं यांत्रिकीकरण होण्यास मदत होत असलेलं आपल्याला दिसते. भूमिहीनांना काम मिळतं, लहान शेतकऱ्यांना पुरेसं काम मिळत असलेलं आपल्याला दिसतं. जमिनीचा पर्याप्त योग्य वापर त्याच्यामध्ये होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेमध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते. जमिनीची मालकी स्वतःकडेच कायम राहत असलेलं आपल्याला दिसते. म्हणजे इथं कुठेही जमिनीचं हस्तांतरण होत नाही आहे संस्थेच्या नावावरती किंवा दुसऱ्याच कुणाच्या नावावरती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर असं जरी असलं तरी भारतीय शेतकरी जो आहे तो याच्यामध्ये दोष जर आपण बघितले तरी एक गोष्ट प्रकर्षाने विद्यार्थी मित्रांनो दिसते आणि तो म्हणजे निरक्षर व रूढीप्रिय असलेला आपल्याला शेतकरी आपला दिसतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येईल की त्यामुळं तो आपली शेती इतर कोणाच्या ह्याच्यामध्ये द्यायला तयार नसतो. आपला छोटा का तुकडा असे ना आपला आपण केला, काय मिळालं नाही मिळालं या बाबतीत तो काय फारसा आशावादी त्याच्यामध्ये दिसत नाही आणि त्यामुळं आपल्याला असं दिसून येईल की तो एकत्रित शेती करायला तयार होत नाही आहे. बेकारीमध्ये वाढ होते आहे, उत्पादनामध्ये घट होते आहे, कारण प्रत्येकाच्या छोट्या छोट्या तुकड्यातून किती उत्पादन मिळणार हाही प्रश्न आहे आणि त्यामुळं उत्पादन कमी होत असलेलं आपल्याला दिसतं. मानवी शक्ती किंवा आपल्याला असं दिसून येईल की पशुधन जे आहे त्याची उपेक्षाच होत असलेली, कारण त्याचाही प्रॉपर वापर होत नाही. रिसोर्सेस चांगल्या प्रकारे वापरणं हे सुद्धा
सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्याचा पर्याप्त वापर होणं आवश्यक आहे आणि तो होत नाही, ही खरी वास्तवता आहे. शेतकऱ्यांचं असणाऱ्या आपल्या जमिनीवरती प्रेम असतं आणि त्यामुळं आपल्या जमिनीत दुसरा नको ही एक भूमिका आपल्याकडे असलेली आपल्याला दिसते. आणि व्यक्तिगत शेती ही आपल्याला अधिक लाभदायक आहे. मिळालेलं उत्पन्न सगळंच आपलं आहे, आपलाच फायदा होईल, ही एक भूमिका त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्त दिसते. त्यामुळं या सहकारी शेतीमध्ये यायला शेतकरी तयार नसतात. पोषक वातावरण आपल्याकडं अजूनही सहकाराच्या बाबतीत तसं नाही आहे. म्हणजे जरी सहकारी चळवळ आपली निर्माण झालेली असली तरी ती यशस्वी झाल्याच असं मात्र त्याच्यामध्ये सांगता येत नाही. आणि त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की हे काय फारसं यशस्वी झालं नाही. भारतात सहकारी शेतीचा पहिला प्रयोग जर बघितलं तर 1948मध्ये उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात करण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, राजस्थान असेल, ओरिसा असेल, या राज्यामध्ये सहकारी शेतीचा अवलंब केला. महाराष्ट्र तरी नेहमीच करतो, पंजाब असेल, मद्रास असेल, याच्यामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसतो. नियोजन काळामध्ये मात्र सहकारी शेती संस्थांचं कार्य जे आहे ते मात्र वाढत गेलेलं आपल्याला दिसत आहे. परंतु भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये एखादी चळवळ उभारत असताना ती हळूहळू विस्तारित जात असलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर याच्यामधल्या ज्या अडचणी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये लोकांचं याविषयीचं एक अज्ञान असतं, त्यांना त्याची माहिती नसते. मोठे शेतकऱ्यांचा याला विरोध आहे, कारण हे जर एकत्रित आले तर पुन्हा आपल्याशी एक स्पर्धा निर्माण होईल, म्हणून मोठे शेतकरी या अशा एकत्रीकरणाला विरोध करत असलेला आपल्याला दिसतात. उदासीनता, कामचुकारपणा त्याच्यामध्ये निर्माण होत असलेला आपल्याला दिसतो. किंवा एकंदरीत आपण जर बघितलं तर एकात्मतेचा अभाव आहे. म्हणजे आपण एकत्रित येऊन काम केलं पाहिजे किंवा योग्य प्रकारे काम केलं पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात असलेलं आपल्याला दिसतं. कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसलेला आपल्याला दिसतो किंवा सहकार भावनेचाच अभाव आहे. आपल्याकडं म्हणलं जातं की मुँह में काय सहकार आणि बगल में छुरा, अशा पद्धतीनं आपल्याकडे मुँह में राम आणि बगल में छुरा असं जे काही वातावरण आहे, त्यामुळं सहकारी तत्वांचा अवलंब करणं हे कठीण असतं. शेतकरी संघटनांचा अभाव असलेला आपल्याला दिसतो, नेतृत्वाचा त्यांच्यामध्ये अभाव असलेला आपल्याला दिसतो. आणि या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होत असलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतात. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मात्र आपल्याला कंझ्युमर कोऑपरेटिव्ह ग्राहक सहकारी संस्थांचा अभ्यास करावायचा आहे. तो उद्याच्या असणाऱ्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करू.